महाराष्ट्रात लवकरच लव जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। फसवणूक किंवा बळजबरीने विवाह करून धर्मांतर करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आता राज्य सरकार हा कायदा आणण्याच्या तयारीमध्ये आहे। सरकारने संदर्भातला GR काढलेला आहे। कायद्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केलेली आहे। पोलीस महासंचालकांसह महिला व बालविकास, अल्पसंख्याक विकास, विधी व न्याय अशा विविध विभागातील सदस्य या समितीमध्ये असतील। लव जिहाद देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक मोठी प्रॉब्लेम झाली आहे। मी हा लव जिहादची जे कमिटी निर्माण झाली त्यानंतर हा लव जिहादचे केसेस कसा रोखायचे आणि ते झाले त्यांच्यावर कसा काय करायचे ते कमिटी नक्की सांगतील। आणि हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये काही वर्षापासून राज्यामध्ये एक सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा असावा ही मागणी करत होते आणि आता समिती गठन झालेली आहे आणि राज्यात आणि देशात सगळ्या राज्यांमध्ये आणि देशात सर्वात कडक असा धर्मांतर विरोधी कायदा लवकरच महाराष्ट्रामध्ये येईल असा विश्वास मी हिंदू समाजाला देतो। जवळपास 8 राज्यांमध्ये लव जिहाद कायदा लागू आहे। मला वाटतं त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल हे असेल, हा कायदा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे। लव जिहाद येणार आहे का? यासाठी एक कमिटी नेमली आहे राज्यात। लव जिहाद अरे पहिल्यांदा कमिटीचा काय रिपोर्ट तरी येऊ द्या। अजून कशातच काही नाही, तुम्ही काय बिनकामाचं